हातच घ्यायचे नाही तू बनवलंच नाही, मॅन्युफॅक्चर कर ना. मग बरोबर आहे, बरोबर आहे. मॅन्युफॅक्चर घे ना. अरे पण हे आहे ना, पण हे मस्तच आहे, मला आवडलं. तुम्ही काही म्हणा, मला हे आवडलं. इमॅजिन करणार आहे, फक्त हाताचं भेटलं एवढं. आय लाईक दिस, आय लाईक दिस. दुसरं कोण करणार? गरीब ओके दाता. अच्छा, गरीब ओके दाता. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे सॅटर्डे आणि आज दीदी जाते शॉपिंगला, दादा आणि दीदी. आणि मी जातो आहे ॲसिसच्या सेंटरला सदाशिव पेठमध्ये, कारण दीदीचा लॅपटॉपचा जे कीबोर्ड आहे तो खराब झालेला आहे, तो चेंज करून आणायचा आहे. मला तिकडे कमीत कमी 2 ते 3 तास लागतील. सो मी आता नाश्ता वगैरे करून मी निघणार आहे आता. आणि देन मग परत आल्यावरती तुम्हाला दाखवेलच की दादा आणि दीदीने काही शॉपिंग केली आहे ते आपण ते पण बघूयात. सो चला आता घरात काय करतायत सर्व ते बघूयात. हे बघा, इकडे दादा झोपलेला आहे, आणखीन झोप नाही झाली आहे त्याची, काय बसली इकडे गप्पा चालू आहेत. काय आता सांगायला तुमचे पिक्चर मधले गाणे, पिक्चर मधले थाट, आम्हाला काय यायला गावठी माणसं आली, आम्हाला काय नाही. येऊन जाऊन पहिले तर म्हणाय जावं तर पहिलं तुमच्या मनाला येते का काय केलं, काय पहिलं हे म्हातारे आता दुनिया बदलली, कुठं केंद्रावर गेली. कोण म्हणलं तुला? कोण बोला तर पैसा बोल भाला बाता मैं उसको असं आम्हाला जमत लावित मी तर कशाला बोला, आपलं मुख बसलेलं बरं. आमची बायचं लय मुखे आहे, बायच उग बसायचं. आमच्या उशात टाकायला सांगायला हळू सोनामध्ये काय ग मी टाकते ठेव बनली. चालताना आठ करून पडलं, लग्न आता मोर काम करायला बाया फुरफुऱ्याच्या पर, आता बायाला काय करावं, बसा म्हणायचं गपचीप. आता काय इलाजच नाही. आता उभं खायचं बसल्या मग बसू वाटत नाही, पण काय करावं. आयता आल्याला घास कुठचा खायचा, टाळ्या वाजवी टाळ्या बी पोरं वाजू देत ना, ते टाळ्या वाजू नको असे म्हणते. क्लिप नाही ग, क्लॅप असते. एकादशीला त्या दिंडीत जायचं, टाळ वाजवायचा. अगं पण म्हातारी आली नाही शिकवायलोय आम्ही तुम्हाला. क्लिप असं वाईट नाहीये, हसायला येत ती वेगळी गोष्ट आहे, पण शिकवतात आम्ही तुम्हाला तशा गोष्टी. शिकवतोय आम्हाला शिकवावं लागेल. तुम्हाला चालायचं शिकवलं, बोलायचं शिकवलं. आता तुम्ही म्हातारपणे आम्हाला शिकवा, असं करा. काय करावं? आम्ही तुम्हाला काही वेगळं नाही शिकवत, इंग्लिश मधलेच शब्द शिकवतोय ना. आमच्या बापाला शिकलाव का इंग्लिश मध्ये? आता चुकत असेल तर आम्ही दुरुस्त करतोय. एक सुद्धा आम्हाला वनवासाचा वाटा एवढा फुटका खायचा, जतन व्हायचं. तर मित्रांनो, मी निघलेलो आहे दीदीचा लॅपटॉप घेऊन आता सदाशिव पेठ, नवी पेठ येथे. तिथं जाऊन बघूयात, आता विचारूयात किती वेळ लागेल, काय कीबोर्ड बदलायचा आहे तिचा. आणि तिथं गेल्यावरती समजेल मला की किती वेळ लागणार आहे. जर खूप वेळ लागणार असेल तर लॅपटॉप ठेवून मी परत येणार आहे घरी. मग इव्हनिंगला परत जाईल परत आणण्यासाठी. आणि जर होत असेल 1-2 तासामध्ये तर मग तिथे थांबून घेऊनच येणार आहे. तर चला, तिथे गेल्यावरती सांगेल मी तुम्हाला काय आहे काय नाही ते. निघूयात आपण आता, लेट झालं आहे, 11:30 वाजलेले आहेत. तर मित्रांनो, मी आलेलो आहे लॅपटॉप घेऊन आता इथे. तो वरती शूट करायला अलाउड नाही आहे म्हणून चॅनलमध्ये येऊन शूट करतो आहे मी. तर चला आता बघूयात किती वेळ लागेल. लॅपटॉप दिलेला आहे, ते बोललेत की 2-3 तास लागतील. तर 2-3 तासानंतर येऊयात आपण परत. तोपर्यंत खालीच बसणार आहे मी पार्किंगमध्ये. चला आता वेट करूयात किती वेळ लागते ते. तर मित्रांनो, मला माझा लॅपटॉप मिळालेला आहे. इथे मोठ्याने जमत नाही बोलायला, बिकॉज गर्दी आहे इथे आणि अलाउड नाही आहे तरी पण शूट. आणि मी 12:30 वाजता लॅपटॉप टाकला होता माझा. आता वाजले 3:05 झालेत. मला 3 वाजता बरोबर लॅपटॉप मिळालेला आहे. हे आहे सर्व्हिस सेंटर. आता झालेलं आहे माझं काम, आता निघतो मी घराकडे. तो चला जाऊयात घराकडे. आणि गाडीवरती शूट करायला जमत नाही आहे बिकॉज एकटाच आहे मी गाडीवरती, तर कॅमेरा आणि फोन धरून बसणार नाही मी.
डायरेक्टली आता घरी गेल्यावरतीच आपण बोलूया. चला. तर मित्रांनो, मी आलेलो आहे घरी आणि हे बघा दीदी पण आली आहे, दादा पण आहे तिकडे गाडी लावतोय हे बघा. आणि आता आपण जाऊयात वरती. दीदी आणि दादा आले शॉपिंग करून, बघूयात काय काय शॉपिंग केली आहे त्यांनी, तुम्हाला पण दाखवतो मी. चला जाऊयात वरती आता आपण. तर मित्रांनो, आपण झालेलो आहोत फ्रेश आणि आता दीदी रिव्हील करते त्यांनी काय काय शॉपिंग केली आहे ते. तर चला बघूयात आपण त्यांनी काय काय आणलं आहे ते दाखवते दीदी आता. हां दीदी, काय काय आणलं आहे तू? काय काय आणलंय? यस, हे बघ, वाव. मला रेग्युलर घालायला जॅकेट आणलं. अच्छा, एवढं मोठं जॅकेट? एवढं? अरे छोटं नाही हे, म्हणून तर म्हणलं एवढं मोठं. छोटं नाही हे. हे म्हणजे तर थांबली पाहिजे ना. नाही, इथं थांबते ना, इथं घालायला रेग्युलर घालायला घेतलंय. ओके. हे बघ की आकाशला घालायला बॉस. हे काय boss? नॉर्मल टी शर्ट आहे, रेग्युलर घालायला टी शर्ट आहे. ओके. प्राइस बघ, ओनली 199. अरे वा, ओनली. मस्त. हीच सगळ्यात मस्त. स्वस्त चीज आहे. पण नाही ठीक आहे, आम्ही जुडिओला गेलो होतो. ओके. बघ हे घेतले लॉंग लॉंग बाह्यांचं, लॉंग स्लीव्स वाला. हा लॉंग स्लीव्ज वाला अक्षयला. आता ट्रिपला जाणार आहे ना तो, तेव्हा. हे कितीला आहे? 599ला. मस्त आहे, हे मला आवडलं होतं. आहे ना रे अक्षय? मस्त आहे ना हे? हे तुला पण आवडलं होतं ना? अजून आणलेली आहे, ह्याला काय म्हणतात आहे? कार्गो. शिकागो रिलॅक्स स्ट्रेट फिट आहे, पॅन्ट आहे. कार्गो आली आहे ना, कार्गो टाईपमध्येच आहे. ही एक अशी आहे ऑलिव्ह ग्रीनमध्ये. पण हे छान आहे, अक्षयला मस्त बसली, त्याला आवडली पण. हे कितीला आहे? हे छान आहे. जुडिओला ॲज कम्पेअर टू आपण जे फिनिक्समध्ये वगैरे घेतो ना कपडे, तर त्याच्यापैकी म्हणजे प्राइसिंगमध्ये छान आहे. प्राइसिंगमध्ये हे ठीकठाक आहे, मला असं वाटतं जुडिओ. आहे ना रे अक्षय? काय वाटतं, तुझं काय मत आहे? छान आहे ना? त्याच्यानंतर अजून एक आहे, हे बघ, ही पण आहे कार्गोमध्येच आहे. ही ब्लू स्ट्रेट फिट पॅन्ट आहे. तुला ही आवडली का? सगळ्यात जास्त ही आवडली. ही तर आवडलीच, पण ही पण छान आहे. ही त्याला रेग्युलर म्हणजे ट्रिपला वगैरे घालाय की आता बाहेर जातो ना, माझ्याकडे पण असली नाही, थोडंसं फॅन्सी राहायचं आहे आता त्याला, त्याच्यामुळे ही एक आणली ब्लू कलर मध्ये. आणि ही पण सेमच आहे. ही पण प्राइस मला असं वाटतंय, हा ना, ही पण प्राइस कमीच आहे माझ्या मते. ही प्राइस पण कमीच आहे. यस, 899ला ही. आणि अजून एक आहे, कुठे गेलं रे, एक मिनटं. हे एक आहे टी शर्ट. अरे वा वा, मस्त मस्त. हे पण 399ला आहे. हे अक्षयला हे घातल्यावर छान दिसत होतं. हां, काहीतरी डिफरंट. अक्षय असं घालत नाही ना, पण हे काहीतरी म्हणलं वेगळं घेऊया. आणि अजून एक पॅन्ट आणली, सेम कार्गोमध्येच आहे, असा कलर. अरे वा, मस्त. ही वाली ही अशी त्या टायमिंगला माझ्या ह्याची साईजची मिळाली नव्हती, आपण गेलो होतो तेव्हा. ह्याच्यामध्ये तुझ्या साईजच्या नाहीच आहेत तिथं. ही पण आहे 899ला. ही मस्त आहे. मला ओव्हरऑल बघ, हे ना अक्षयचे 3 आहेत ना, 3 कार्गोज, म्हणजे 3 पॅन्ट आणि 3 शर्ट. आणि त्याच्यासोबत अजून एक आहे ना, त्याला थोडंसं गोरं करायचं आहे ना. गोरं नाही करायचं, त्याची जी डिहायड्रेट झाली ना स्किन, त्यासाठी मी फेस मास्क असतात का, हे आणले 2. अरे वा वा वा, हे वाले. तर हे सगळं म्हणून किती बिल झालं रे? 3900 समथिंग झालंय. 3900 रुपयामध्ये एवढं सगळं आलंय. आणि पे कोणी केलंय? मीच आहे ना बँक. दुसरं कोण करणार? गरीब ओके दाता. अच्छा, गरीब ओके दाता चढवायला लागलेत मला चांगलं मोठ्या झाडावरती. गरीब ओके दाता. आणि हे पण म्हणतो, हे कशाला खायला म्हणलं? अरे तुला फिरायला जायचं ना, चेहऱ्यात तोंड अटपायचं म्हणलं हे असं फेस मास्क. थोडा गोरा होईल मग परत. हा, हे सगळं 3900 मध्ये आलंय बघ. आणि माझं फक्त माझं जे जॅकेट आहे ना, ते 799चं आहे. हे बघ सोनी, तू बघितलं नाहीस ना? हे आहे. आधी दीदी लहान बाळांचं घेत होती. हा, हे आधी आपण घालू शकते ना? हो ना, घालू शकते ना. ही 799चं आहे. पण छान आहे ना सोनी? हातच लांब असं. छान आहे ना सोनी? नाही घेतलं ना सोनी. ते तुमचं त्या दिवशी तुम्ही शॉप मध्ये घेतलं होतं का ते मला? ते म्हणत होता नाही स्ट्रेचेबल आहे. त्याला म्हणा स्ट्रेचेबल म्हणजे हो का असं असते, असं होतंय कपडा. त्यानं स्ट्रेचेबल दिलंय. नाही म्हणला तो, काय म्हणला, फुल साईज नाही, प्रत्येकाला फिट होईल याला काय म्हणतात ग? 1 साईज. नाही, असं काहीतरी वर्ड आहे, ते मला विसरले आता. तर ते पण म्हणतात प्रत्येकाला फिट होत असं. खरं आहे ना? खरं आहे. आखूड नाही रे, काहीतरी म्हणतात त्याला. हा, तर ते आहे म्हणलं. तर ते मलाच येत नव्हतं. डबल एक्सेल मला येत नव्हतं. माझी साईज ही किती आहे बघ, मला एन सुद्धा येत होतं.
तिथं, पण मी एल घेतलं थोडंसं असू द्या म्हणलं लार्ज, आणि त्यांना डबल एक्सेल दिलं होतं तरी ते आलं नाही पण मला. मला असं प्रश्न पडला ह्याच्यामधून थंडी राहील का, कारण हे इथपर्यंत येणार ना. काय घेत होती माहिती का आधी? तसलं स्टाईल वाला फॅन्सी जॅकेट, फॅन्सी जीन्स वरती पण घालू शकतो ना तसं जॅकेट. अगं सिटीमध्ये इथं घालायला ऑफिसला वगैरे जाताना, तिकडं काश्मीरमध्ये ह्याच्यामध्ये काहीच नाही होणार आहे. ह्या इथं पण होणार नाही, इथं मी घातलं तर इथपर्यंत यायला लागले. काय हे? अरे पोरा, आपल्याला मेन काय असतं, हात वगैरे आपले हे झाले पाहिजेत असे नाही का. फक्त हातच घ्यायचे नाही तू बनवलंच नाही, मॅन्युफॅक्चर कर ना मग. बरोबर आहे, बरोबर आहे. मॅन्युफॅक्चर घे ना. अरे पण हे आहे ना, पण हे मस्तच आहे, मला आवडलं. तुम्ही काही म्हणा, मला हे आवडलं. इमॅजिन करणार आहे, फक्त हाताचं भेटलं एवढं. आय लाईक दिस, आय लाईक दिस, हे आवडलं मला. छान छान. तर असे झालेले आहे शॉपिंग. आणि त्याच्यानंतर कुठे गेलतो रे आपण? हॉटेलला जेवायला. काय खाल्लं रे? B12 काय खाल्लं खाल्लं आपण फ्राईड राईस ना. हे सगळे हे अजून ऍडिशनल अजून. तर मित्रांनो, आपलं जे आजचं काम होतं ते सगळे टास्क कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे दीदीचा लॅपटॉप नीट करून आणलेला आहे, आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जे दीदी आणि दादाने शॉपिंग केली होती ते पण आपली दाखवून झालेली आहे. तर आज एवढं काही काम नव्हतं, बस तेवढे 2च काम होते, ज्याच्यामध्ये दिवस गेला पूर्ण, कारण लॅपटॉपच्या ठिकाणी मला वेळ लागला. 12:30 ते 3 मला तिथंच लागले, तिथंच बसून राहावं लागलं. तर त्याच्यामुळे दुसरं काही एवढं शूट नाही केलं, मी तिथंच बसून होतो खाली. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.